नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय सुद्धा खूप असा सेन्सिटिव्ह आहे की थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की गुन्हेगार कसा घडतो, का घडतो आणि जेलमध्ये वाईट वागणूक का मिळते. तर हे आपण आज सविस्तर पाहणार आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गुन्हेगार हा काही जन्मजात जन्माला येत नाही किंवा आईच्या पोटी तो जन्माला येत नाही. ते सर्वसाधारण लोक म्हणजे जशी जन्माला येतात तसा गुन्हेगार सुद्धा जन्माला येतो. परंतु तो गुन्हेगार कसा घडतो, तर त्याच्या सभोवतालची परिस्थिती, आई वडिलांचं लक्ष नसणे, घरामध्ये हिंसा चालणे, दारू, भांडणे किंवा त्याने शाळा न शिकणे किंवा वेगळ्या संगतीत येणे. तर हे बेसिक काही काही ज्या आहेत गोष्टी, परंतु ह्या जर आपण प्रॅक्टिकली पाहिल्या, हे तर बेसिक झालं की म्हणजे गुन्हेगार ह्या या पद्धतीने एक तळागाळा म्हणजे स्लम एरियामधून असे घडतात. मध्यम वर्गातून कसे घडतात किंवा मोठे गुन्हेगार कसे घडतात, तर ते आपण क्रमवारीनुसार पाहणारच आहोत. तर हे जे गुन्हेगार आहेत, हे त्यांची सुरुवात होते बाल गुन्हेगारीपासून. तर सर्वसाधारण बघा मित्रांनो, जे सराईत गुन्हेगार झालेले आहेत म्हणजे 30-40 वर्षाचे, ते काय करतात की या बाल गुन्हेगारांना घेऊन समजा गर्दीचं ठिकाण आहे किंवा बाजारचं ठिकाण आहे. आता समजा पुणे जर आपण म्हटलं तर वाघोलीला बाजार असतो, इकडे फुरसुंगीला असतो, इकडे सासवडला असतो. तर अशा ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी किंवा बैलगाडा शर्यत असेल, अशा बऱ्याच ठिकाणी हे काय करतात, या बाल गुन्हेगारांना घेऊन जातात. त्यांची टोळीच असते, एक 5-6 लोकांची यांची टोळी असते. ही लहान मुलं काय करतात, 11-12 वर्षाची, मोबाईल जे आहेत गर्दीत लोकांचा चोरतात आणि दुसरीकडे पार्सल करतात. आता याच्यामध्ये काय होतं, फार फार तर हा मुलगा सापडला तर लोक काय करतात, दया दाखवतात किंवा पोलिसांच्या स्वाधीन करतात. पोलीस पण काय करतात, एखाद्या दिवस त्याला सोडून देतात. तर इथे काय होतं मित्रांनो, की तो जो लहान मुलगा आहे त्याच्या डोक्यात एवढंच बसतं की काहीही होत नाही. आता आपण जर आयफोन म्हटलं तर आयफोन 1 लाख रुपयाचा, हे काय 20-30 हजारात विकून टाकतात. तर त्याच्यामुळं काय होतं की यांची मेंटॅलिटी जी आहे गुन्हेगारी जी वाढण्याची, आणि जरी समजा जेलमध्ये जरी त्याला टाकलं, बाल सुधारक ज्युवेनाईल कोर्टमध्ये जरी त्याला घेतलं गेलं, तरी त्याला फार फार तर एक 2-3 महिन्याची शिक्षा होती, जास्तीत जास्त 6 महिन्याची. पण मोबाईल काय एवढा म्हणजे त्याच्यामध्ये जामीन होतो, तर 1-2 महिन्यात त्याला लगेच, एखाद्या महिन्यात त्याला बालगृहातून सुद्धा सोडून दिलं जातं. म्हणून हे गुन्हेगार काय होतं, तरबेज होत जातात. आणि त्यांचे गुरु तर असतातच सराईत गुन्हेगार, कारण ते काय करू शकत नाही. त्यांना माहिती आहे त्यांच्या हातून जर काही चुकून गुन्हा झाला. आता बऱ्याच वेळा काय होतं की हेच लोक या बाल गुन्हेगारांच्या हातून हत्या घडवतात. म्हणजे संघटित गुन्हेगारी हे तयार करतात, म्हणजे एक ग्रुप तयार करतात. त्याच्यात काय होतं की समजा एखाद्या 17 वर्षाच्या मुलाच्या हातून जर एखादा 302 म्हणजे मर्डर झाला, तर त्या मर्डरला फार फार तर 3 वर्ष शिक्षा आहे. हे काय करतात, सराईत लोक यांचा वापर करून घेऊन ही गुन्हेगारी वाढवायचा प्रयत्न करतात. किंवा आसपासचे जे काही राजकीय नेते असतील किंवा काही नगरसेवक असतील किंवा काही ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा अनेक काही खासदार असतील, कोणी आमदार असतील, तर हे काय करतात, यांच्या सोयीसाठी या लोकांचा वापर करून, यांना प्रोत्साहन देऊन, यांना वेळोवेळी वकील देऊन, पैसे देऊन यांना सोडवणे, ह्या गोष्टी करून सुद्धा या ठिकाणी गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाते. मग त्याच छोट्या गुन्हेगारांचं रूपांतर मग वाळूचे ठेके घेणे, मटका चालवणे, दारू चालवणे, जुगार अड्डे चालवणे, कुणालाही न भेणे, आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी संघटित गुन्हेगारी तयार करणे. मग त्याच्यामुळे काय होतं की मोठमोठे गँग्स तयार होतात. आता पुणे जरी म्हटलं किंवा मुंबई जरी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, गँग, छोटा राजांची गँग होती, दाऊदची गँग होती, अरुणभाई गवळींची गँग होती. पुण्यात सुद्धा असे 4-5 गँग आहेत, तुम्हाला माहिती आहे, काही आपल्याला नावं घ्यायची कुणाची गरज नाही. मग त्याच्यातून काय होतं की हे गँगवरती वर्चस्व करण्यासाठी, हे गँग संपवण्यासाठी याच्यातून एकमेकांच्या सुपाऱ्या दिल्या जातात, एकमेकांना मारलं जातं आणि मग हा गुन्हेगारीला जबरदस्त वेग येत जातो वेगळ्या पद्धतीने. म्हणून ही गुन्हेगारी वाढते. आणि जेलमध्ये मग यांना वाईट का प्रशासन दिलं जातं किंवा का यांना जेलमध्ये वाईट वागणूक दिली जाते. आपण जे म्हणतो की तिथलं जे जेवण आहे ते कुत्रं पण खाणार नाही,
एवढं भयानक यांना जेवण दिलं जातं. तरी का? कशामुळं? की जेलमधून 80-90% ज्यावेळेस कैदी बाहेर येतात त्यावेळी त्यांची इच्छा झाली नाही पाहिजे की परत मला जेलमध्ये जायचंय, किंवा बाहेर जशी ते दादागिरी करतात, हप्ते गोळा करतात, तसं जर आतमध्ये त्यांनी कुणावरती दादागिरी केली तर त्यांना पेटीत घेऊन भरमसाठ फटके दिले जातात. तिथे काय कुठली FIR नसते, कोणाला काय सांगितलं जात नाही, काही नाही, काही नाही. इव्हन मेला तरी तिथं काही होत नाही जेलमध्ये. त्याच्यामुळे जेलमध्ये जी वाईट वागणूक दिली जाते तिथं माणूस सुधारला जावा म्हणून ही वाईट वागणूक असते. अहो मला सांगा, मोठमोठ्या भाईंना तिथं संडास साफ करायला लावलं जातं दिवसभर. जे कन्व्हिक्ट गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा हे सजा होतात, म्हणजे ज्यांना सजा लागलेली आहे किंवा काही अंडर ट्रायल वरती आलेले आहेत त्यांना दिवसभर संडास साफ करायला लावतात. इतके घाणेरडे संडास असतात ते. मग हे कशामुळं करतात? की यांनी परत माच करू नये, बाहेरील समाजात जाऊन समाजातील सर्वसाधारण लोकांना यांनी त्रास देऊ नये म्हणून या गोष्टी घडल्या जातात. म्हणून जेलमध्ये त्यांना वाईट वागणूक दिली जाते. बऱ्याच मग तुम्हाला ताप येऊ, आजार होऊ, काही होऊ, कुठलंही काय बघितलं, फक्त फटके दिले जातात. आणि 2च कपडे असतात. इथं भाई काय रोज पांढरे शर्ट, पांढरे बूट, पांढरा पायजामा, रोज वेगळी गाडी. तिथे काय 2 असतात. एक धुवायचा, एक घालायचा, फाटला तरी तोच तसाच. म्हणजे या वाईट वागणूक जेलमध्ये आपण ज्या म्हणतो का दिल्या जातात, तर त्यातले 80-90% लोक सुधारावेत म्हणून हे कायद्याचं इंटेन्शन आहे त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने मित्रांनो जे गुन्हेगारी सुरू होते ती स्लम एरियातून, म्हणजे जिथं ही जी लहान लहान मुलं आहेत यांना मग बऱ्याच वेळा काय होतं की दुसऱ्यांच्याकडे पैसे आहेत, गाड्या आहेत, आपल्याकडे काहीच नाही. असुरक्षितता निर्माण होते, मनात न्यूनगंड तयार होतो, लवकर पैसे कमवायची इच्छा असते, काहीतरी घेण्याची इच्छा असते, आर्थिक अडचणी असतात, घरात बाप बेताड असतो, आई धुणे भांडे करत असते. त्याच्यामुळे ही पोरं काय होतं, वाहवली जातात. मग बिअर प्यायला लागतात, नशेली पदार्थ, गांजा ओढायला लागतात, सिगरेट ओढायला लागतात, आणि त्याच्यातूनच ते रूप हे तुमच्या गुन्हेगारी जगात हळूहळू हळूहळू हे टर्न घेत राहतात. आणि मग ते शोधत राहतात की हितला भाई कोण आहे, आपण याला धरल्यानंतर आपल्याला रोजचे 50-100 रुपये मिळतील गांजा वाढायला, बिडी वाढायला, सिगरेट ओढायला. तर मग अशा भाईंना धरून हे जे बाल गुन्हेगार आहेत हे गुन्हेगारी करत 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 मोठे होत जातात. आणि त्या भाईच्या आश्रयाखाली धरून एक दिवशी ते आतमध्ये जे जाऊन बसतात ते पूर्ण आयुष्य बर्बाद करून बसतात. कारण 18 वर्षानंतर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीकडून 302 हा गुन्हा घडतो, 302च नाही, बलात्कार असेल 376, तरी सुद्धा त्याला आजीवन कारावास आहे आणि फाशीची सुद्धा शिक्षा आहे. तसं बाल गुन्हेगारांना ही फाशीची शिक्षा दिली जात नाही मित्रांनो, त्याचं प्रोव्हिजनच नाहीये. फार फार तर मर्डरला 3 वर्षाची शिक्षा आहे. त्याच्यामुळं घरातील आई वडिलांनी आपला मुलगा काय करतो किंवा कुणाच्या संगतीत आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती संस्कार झाले पाहिजे. भले धुणे भांडे घासणाऱ्या बायांची किंवा आई वडिलांची मुलं आज IPS अधिकारी आहेत, UPSC केलेली, MPSC केलेली आहेत, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत, मोठमोठ्या हुद्द्यांवरती आहेत, शासनामध्ये कामाला आहेत ना. बोटा मोजणे इतकी सारखी आहेत, पण ती का? तर त्यांच्यावरती संस्कार घडवले जातात. कुठेही असू द्या, झोपडपट्टीत राहू द्या नाही तर बंगल्यात राहू द्या, संस्कार घडणं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस कुठं गुन्हेगारीला रोख लागू शकतो, अन्यथा गुन्हेगारीला रोख लागू शकत नाही. ही गुन्हेगारी अशीच फोपावत चाललेली आहे. आज मला सांगा, येरवडा कारागृहाची कॅपॅसिटी किती आहे? 3 ते 4 हजार लोकांची. किती आहेत तिथे? 15,000 लोक आहेत. म्हणजे अहो तिथं झोपण्यापासून पंचायत आहे, एका अंगावरती 1 फुटावरती झोपावं लागतं. आणि जे बाल सुधारगृह, ज्युव्हेनाइल कोर्ट, त्यांचे ते इतके हाल केले जातात भयानक आतमध्ये की तुम्ही माझे व्हिडिओ काढलेले आहेत बघा, ज्युव्हेनाइल कोर्ट म्हणून माझे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता की आपण बाल सुधारगृहावरती सुद्धा काढलेले. त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होतात, भयानक त्रास दिला जातो त्यांना. आणि मग कधी कधी त्यांच्यातून ती चीड निर्माण होऊन हे लोक सुद्धा गुन्हेगारीला काय होईल ते जाईल असं म्हणतात. आणि त्या वयात खूप जोश असतो, 17, 18, 19, 20 मध्ये आपण काय करतो किंवा पुढे काय होईल कायद्याचं काही नॉलेज नसतं. यांना काय कायद्याची माहिती असणार आहे की कायदा म्हणजे कायदा असतो, यांना कायद्याचं कुठलंही ज्ञान नसतं. म्हणून ही भरकटली जातात, एका हवेत भरकटली जातात. मग याचा इलेक्शनला वापर केला जातो, खाण्यापिण्यावरही, दारू पाजण्यावरही, यांना घेऊन यांच्याकडून
हाणमार केली जाते मतांसाठी, बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी समाजामध्ये घडत असतात. म्हणून मित्रांनो, माझं एक म्हणणं आहे किंवा माझ्या ज्यांचे आई वडील आहेत, जे गरीब असतील किंवा मध्यमवर्गीय असतील, यांनी साधारणतः आपल्या मुलांकडच्या शिक्षणाकडे पहिले लक्ष द्या. कारण तुम्ही ज्यावेळी शिकाल त्याच वेळी तुम्ही या जगामध्ये संघर्ष करू शकता. डॉक्टर बाबासाहेबांचं एक छान वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे सगळेच मार्ग काय तुम्हाला या ठिकाणी गुन्हेगारीतूनच मिळतात असं नाही. काय श्रीमंत लोक होतात, खूप नोकऱ्या मिळतात, लग्न होतात, सगळ्या गोष्टी होतात. पण त्यासाठी तुमच्याकडं संयम पाहिजे आणि तुमच्या आई बापांनी तुमच्याकडे लक्ष हे प्रामुख्याने ठेवलं पाहिजे. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही जर स्लम एरियात राहत असाल तर आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा की ते रोज काय करतात, कुणाच्या संगतीत आहेत, दारू तर पित नाहीत, सिगरेट तोडत नाहीत. सर्रास सिगरेट, तंबाखू, गुटखा खाल्ला जातो. मग मला सांगा, कसं होतं की इथं बाप कुठंतरी मजुरी करत असतो, आई कुठंतरी धुणेभांडी करत असते, त्यांना पडलेलं असतं पोट भरायचं, पण इकडं पोरगा वेगळ्या मार्गाने जात राहतो. मग ज्याच्यासाठी करायचंय तेच जर व्यवस्थित नसेल तर त्याचा काय फायदा. म्हणून मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि त्याला आणखी जर सुंदर बनवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पाल्य असाल तर आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा, व्यवस्थित त्याला संस्कार द्या, शाळा शिकवा. थोडा त्रास होईल, संघर्ष होईल, पण त्याचा विजय निश्चित होईल. तो गुन्हेगारीकडे जाणार नाही. आणि जेलमधलं तर आयुष्य खूप वाईट आहे. मी तुम्हाला माझे 1-2 व्हिडिओ आहेत जेलमधले सुद्धा. एकदा माणूस जेलमध्ये गेल्यानंतर परत त्याच्या आयुष्यात जेलमध्ये इच्छा जायची होत नाही आणि तिथं जीवन पूर्ण बर्बाद होऊन जातं. तिथं तर ते विद्यापीठच आहे. एखादा 19-20 वर्षाचा जर तरुण गेला तर त्याच्या इतक्या ओळखी होतात तिथं, कारण सराईत गुन्हेगार भरमसाठ भरलेले असतात तिथं. मग त्या ओळखीन, ती भाईगिरीन काही मजा नसते मित्रांनो. एकदा वयाच्या 40-50 नंतर आल्यानंतर बाई सुद्धा आहेत ना, हे असे कोपऱ्याने पळून जातात लांबून टर्न मारून. त्याच्यामुळे माझी विनंती आहे पुन्हा एकदा की आपल्या मुलांना सांभाळा या गुन्हेगारी जगापासून, कारण हे खूप वाईट जग आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये सांगा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ येत असतात. आणि शेअर करायला विसरू नका, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.